सुंदर रंग, उत्तम घट्टपणा, लुजी चटपटीत बनवण्याकरता कोणते मसाले टाकावेत, त्याचबरोबर कैरी किती शिजावीत, परफेक्ट कन्सिस्टी येण्याकरता पाणीचं प्रमाण किती घालावे, संपूर्ण माहिती आज मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता इथे मी मीडियम साईजच्या 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नाईफच्या मदतीने याचे हे मागचं जे असतं ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा या प्रकारे आपल्याला याला 2 भागामध्ये डिवाईड करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या प्रकारे याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला लंबी स्लाइसमध्ये कट करत आहे. तुम्हाला ज्या पण शेपमध्ये ही रेसिपी बनवायची असेल त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. तर बघा या प्रकारे मी याला लंबे स्लाइसमध्ये कट करत आहे. याच प्रोसेसने आपण दोन्ही कैऱ्याला एकदम छान असं कट करून घेणार आहोत. तर बघू शकता किती छान असे हे कट झालेले आहेत. याच प्रोसेसने मी बाकीचे सुद्धा कट करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यात तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तर बघा तेलसुद्धा एकदम छान असं गरम झालेलं आहे. तेल एकदम छान असं गरम झालं की आपण यात घालणार आहोत 1 चमचा जिरा. तर बघा जिरा एकदम छान असा फुलायला लागला की 1 चमचा आपण यात मोहरीसुद्धा घालून घेणार आहोत. तर बघा जिरा आणि मोहरी एकदम छान अशी फुलायला लागली आहे. त्याचबरोबर आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा सौंफ घातली की आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता याचा हलकासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्या कट केलेल्या सर्व कैऱ्या यात टाकून देणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी कट केलेल्या सर्व स्लाइस यात घालून घेतलेले आहे. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता. सोबतच आता आपण यात घालणार आहोत काश्मीरी लाल मिरची. तर इथं बघा मी 1 चमचा यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा हळद घातली की याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यात घालणार आहोत 2 कप पाणी घातलं की आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. हे एकदम छान असं मिक्स झालं की आपण पॅनला कवर करणार आहोत. आता आपण याला 2 ते 3 मिनिट एकदम छान असं कुक करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता थोड्याच टायमात बघा हे हलकंसं ट्रान्सपरंट झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक स्लाइस दाखवते. हे बघा ही स्लाइस जी आहे ती एकदम सॉफ्ट अशी बनवून रेडी झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, 2 कप यात साखर टाकणार आहोत. तर बघा इथे साखर मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घातलेली आहे. साखर घातली की याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा हे एकदम छान असं मिक्स झालं की आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा काळं मीठ घातलं की याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करणार आहोत. आणि अर्धा चमचा आपण यात घालणार आहोत चाट मसाला घातला की बघा आपण गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवणार आहोत आणि मिडियम फ्लेमवरती त्याला एकदम छान असं शिजवून घेणार आहोत. तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपली ही जी लुजी आहे ती बघा एकदम छान अशी गाडी बनवून रेडी झालेली आहे. आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता किती छान हे बनवून रेडी झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रोसेसने आपल्याला हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली सुपर टेस्टी आणि झटपट बनणारी ही लुजी बनवून रेडी झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे. तर बघा दिसायलासुद्धा किती जास्त टॅम्पटिंग आहे. तर मंडळी तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.